मित्रांनो, माझे नाव स्वरांजली सागर लांडगे आहे. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा आहे. मी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, इतर मान्यवर, वंदनीय शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई फुले ह्या आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. सावित्रीबाई ह्या अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नापूर्वी सावित्रीबाई ह्या अशिक्षित होत्या. ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाईंनी बालविवाह, सतीप्रथा, केशूपण इत्यादी वाईट प्रथांना आळा घातला. त्यांनी आयुष्यभर आपले जीवन सामाजिक कार्यासाठी वाहिले. महाराष्ट्रात त्यांची जयंती 3 जानेवारी ही बालिका दिन म्हणून दरवर्षी आपण उत्सवात साजरी करतो. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66व्या वर्षी सावित्रीबाईंनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. सावित्रीबाईंचे कार्य आजही सर्व महिलांना प्रेरणा देते. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय ज्योती, जय सावित्रीबाई, जय भीम. असं करायचं. धन्यवाद.